नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे भक्तिमय प्रवास या चॅनलवर. आज आपण एका अशा अद्वितीय धार्मिक मेळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठं महत्त्व आहे. तो म्हणजे कुंभमेळा. हो, कुंभमेळ्याची ओळख. कुंभमेळा हा केवळ एक उत्सव नाही, तर लाखो कोटींच्या भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. प्रत्येक 12 वर्षांनी येणारा हा मेळा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर भरतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. 2025 मध्ये झालेला कुंभमेळा हा आतापर्यंतचा सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनांपैकी एक ठरला. 400 दशकाहून अधिक भाविक, संत, साधू, नागा आणि सामान्य भक्त या मेळ्यात सहभागी झाले. कुंभमेळ्याचं आध्यात्मिक महत्त्व अत्यंत खोल आहे. असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्या ठिकाणी स्नान केल्याने पापांचा नाश होतो, पुण्यप्राप्ती होते आणि मोक्षाचा मार्ग सापडतो. यासाठी लाखो भाविक, साधू, संत पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी येथे येतात. केवळ स्नान नाही तर सत्संग, भजन, कीर्तन आणि प्रवचन, साधूंचे आशीर्वाद यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय बनतं. कुंभमेळा केवळ धर्मापुरता मर्यादित नाही. येथे समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येतात. हा मेळा भारताच्या एकात्मतेचं, विविधतेचं, ऐक्याचे जिवंत उदाहरण आहे. विदेशातून सुद्धा लाखो पर्यटक या अद्भुत अनुभवासाठी येतात. संस्कृती, परंपरा, कला आणि अध्यात्म यांचा संगम म्हणजे कुंभमेळा. आजच्या धावपळीच्या जीवनात कुंभमेळा आपल्याला आठवण करून देतो की श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्म हेच आपले खरे बळ आहे. मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या लोकांमुळे व्यवस्थापन, स्वच्छ आणि पर्यावरणाचा संदेशही दिला जातो. यातून आपल्याला शिकायला मिळते की अध्यात्म फक्त मंदिरापुरतं मर्यादित नाही, तर ते समाज आणि जगाला जोडण्याचं काम करतो. मित्रांनो, कुंभमेळा हा श्रद्धेचा महासागर आहे, जो आपल्याला भक्तीतून शक्ती, सामर्थ्य आणि शांतीही देतो. तुम्ही कधी कुंभमेळ्याला अनुभवलं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर भक्तिमय प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत जय श्रीराम.